ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। निवडणुका जिंकण्यासाठी राज्यांकडून केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणा आणि बिनशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग जमा झालेले आहेत। या मोफत योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत असून विकासासाठी आवश्यक असलेल्या भांडवली खर्चात मोठी घट होताना दिसते। आर्थिक पाहणी अहवालात राज्यांच्या या आर्थिक शिस्तीबाबत गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। केंद्र सरकार विक्रमी सार्वजनिक गुंतवणूक करत असताना दुसरीकडे अनेक राज्य केवळ लोकप्रियतेसाठी महसुली खर्च वाढवत असल्याचं निरीक्षण आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनांवर अंकुश बसण्याची शक्यता आहे। राज्यांच्या रेवडी संस्कृतीमुळे देशाची पत धोक्यात। मोफत योजनांचा फटका, 1.7 लाख कोटींचा बोजा। लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय पक्षांना बळकटी। राजकीय लाडक्या भावांना फायदा झाल्याचे अहवालात निरीक्षण। आर्थिक सर्वेक्षणात लाडकी बहीण सारख्या मोठ्या प्रमाणावर रोख लाभ देणाऱ्या लोककल्याणकारी योजनांवर अप्रत्यक्ष ताशेरे ओढण्यात आले आहेत। अशा योजनांमुळे तत्काळ सामाजिक दिलासा मिळत असला तरी दीर्घकालीन स्वरूपात राज्याच्या महसुली संतुलनावर मोठा ताण येतो, असे या अहवालात सूचित करण्यात आले आहे। यामुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि भांडवली गुंतवणुकीसाठी उपलब्ध निधी मर्यादित होण्याचा धोका वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। देशातील सर्वाधिक औद्योगिक आणि महसुली उत्पन्न देणाऱ्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र आता महसुली तुटीत गेल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। वाढता चालू खर्च, लोककल्याणकारी योजनांचा मोठा आर्थिक भार आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा वाढता वेग ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले। लाडकी बहीण योजनेची मध्य प्रदेशात सुरुवात झाली। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात योजना सुरू केली। निवडणुकीत खात्रीशीर फायदा देणारी योजना। गेल्या 5 वर्षात देशातील 15 राज्यात योजना सुरू। देशभरात या योजनेसाठी 2.46 लाख कोटी रुपये खर्च। देशभरात 13 कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा। तेलंगणात योजनेवर सर्वाधिक 49,000 कोटी खर्च। महाराष्ट्रात 36,000 कोटींचा खर्च। संसाराचा गाडा हाकण्यात महत्त्वाची बाजू सांभाळणाऱ्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आता अनेक राज्यात राजकीय पक्षांना बळकटी मिळाली आहे। सुरुवातीला मध्य प्रदेशात सुरू झालेली ही योजना आता देशातील 15 राज्यात सुरू आहे। गेल्या 5 वर्षात देशभरात या योजनेसाठीचा वार्षिक खर्च 2020 मधील 1600 कोटी रुपयांवरून 2025-26 मध्ये 2.46 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे। ही वाढ इतकी मोठी आहे की हा खर्च आता देशातील मोठ्या सामाजिक योजनांना एवढाच झालाय। आर्थिक सर्वेक्षण हा अहवाल देश व राज्यांच्या आर्थिक आरोग्याचा आरसा मानला जातो। यंदाच्या अहवालात राज्यांच्या वित्तीय शिस्तीवर विशेष भर देण्यात आला असून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यालाही या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आलाय। अधिक महसुली उत्पन्न देणारा महाराष्ट्र आता महसुली तुटीत। लोककल्याणकारी योजनांचा मोठा आर्थिक भार। राज्यात उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा वाढता वेग। योजनेतून सामाजिक दिलासा असला तरी महसुली संतुलनावर मोठा ताण। महिला कामगारांच्या श्रमशक्तीवर नकारात्मक परिणाम। रोख अनुदान योजनांमुळे महिलांचा रोजगारातील सहभाग कमी होतोय। याचा परिणाम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर होण्याची दाट शक्यता। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचे वाटोळच केलं आहे, दिवाळखोरीच निघाली आहे। निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत, तर स्वतःच रेवडी वाटत आहेत। रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी, सत्ता मिळवण्यासाठी राज्याचा वाटोळा करायचा अधिकार यांना दिला कोणी? आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावसवरून आलेले आहेत। 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर। बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबादी
आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राच्या लोकप्रिय योजनेवर ताशेरे ओढलेत. तसाच इशारा अशा योजना चालणाऱ्या अन्य राज्यांनाही दिला आहे. भारतीय सरकारी रोखे आता जागतिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाले आहेत. अशा स्थितीत राज्यांची बिघडलेली आर्थिक स्थिती ही केवळ स्थानिक समस्या राहिलेली नाही. राज्यांनी शिस्त पाळली नाही तर त्याचा थेट परिणाम देशाच्या उधारी घेण्याच्या खर्चावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतमानांकनावर होऊ शकतो. लोककल्याणकारी योजना आणि आर्थिक शिस्त यामध्ये संतुलन राखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा महसुली तूट वाढणे, कर्जाचा बोजा वाढणे आणि विकासात्मक खर्चाला मर्यादा येण्याचा धोका राज्यांसमोर उभा राहू शकतो, असे स्पष्ट संदेश केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून राज्यांना दिले आहेत. हा अहवाल महाराष्ट्रासाठी आगामी अर्थसंकल्पीय आणि आर्थिक धोरण ठरवताना एक महत्त्वाचा इशारा असल्याचे मानले जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.